आता मी एका खूप विशेष जागी उभा आहे. हे गाव आहे बार्ले. माझ्या पाठीमागे जशी तुम्हाला काही क्रॉस लाईन्स दिसत आहेत, त्याच्या एका बाजूला नेदरलँड असतं, एका बाजूला बेल्जियम असतं. हे गाव विभागलं गेलं आहे ते सुद्धा दोन वेगवेगळ्या महानगरपालिकांमध्ये. बार्ले नासाऊ हा भाग हा डच म्हणजे नेदरलँडचा भाग आहे आणि बार्ले हार्टेग हा जो भाग आहे तो बेल्जियमचा भाग आहे. तर हे जर का तुम्हाला दोन झेंडे दिसले ते एकाच घरावर आहेत. गंमत अशी आहे की हे एक घर सुद्धा दोन देशांमध्ये विभागलं गेलेलं आहे. एखाद्या घर जर का दोन भागांमध्ये किंवा देशांमध्ये विभागलं असेल तर त्या घराचं पुढचं दार ज्या देशामध्ये आहे त्या देशाचे नागरिकत्व त्या घरातल्या लोकांना मिळतं. अर्थातच मग त्या भागातली महापालिका जी आहे बार्ले हार्टेग किंवा बार्ले नासाऊ ह्यापैकी कुठली तरी एक महानगरपालिका त्यांना वीज पाणी हे सगळं पुरवण्यासाठी जबाबदार असते. घराची एक गंमत काय झाली ती तुम्हाला दाखवतो. मध्ये जर का तुम्ही आत्ता बघितलं तर ह्या घराचा जो समोरचा दरवाजा आहे त्या दरवाजाच्या मध्यावरूनच ही रेषा जाते. त्यामुळे पुढच्या दाराचा नियम या घराला लागू करणंही कठीण आहे, कारण पुढचं दारामधनंच ती रेष जाते. त्याच्यामुळे ते कुठल्या भागाला द्यायचं हा या घराबद्दलचा गोंधळ आहे. पण ह्याच्याबद्दलचा एक खूप मस्त किस्सा इथे समोर एक माहिती फलक आहे तिथे वाचायला मिळाला. 1939 साली डच सैन्याची काही हालचाल मूवमेंट झाली त्यावेळेस ते या घरामध्ये आले होते आणि घराचा त्यांनी ताबा घेतला. माझ्या मते दुसऱ्या महायुद्ध आधीची हालचाल असावी. तर त्यांनी त्या घरामध्ये घराचा ताबा घेतला आणि त्यावेळेस त्यांना माहिती नव्हतं हे घर दोन भागामध्ये विभागलं गेलेलं आहे. त्याच्यानंतर कोर्टामध्ये केस झाली आणि मग सगळ्यात शेवटी असा निर्णय झाला की त्या घरामध्ये ज्या काही बिछाण्याच्या दिवाणाच्या जागा होत्या त्या बदलायच्या आणि त्या भागामध्ये डच सैनिकांनी झोपायचं. कारण का तर ह्या भागामध्ये त्यांना काम करणं अलाउड नव्हतं, राहणं मात्र अलाउड होतं. म्हणजे थोडक्यात बेल्जियमच्या भागामध्ये काम अलाउड नव्हतं पण राहणं अलाउड ज्या भागामध्ये होतं तो नेदरलँडचा भाग होता. त्यामुळे तिथे त्यांना राहायची परवानगी होती पण काम करायची परवानगी नव्हती. अशी गंमत आहे इकडे. इथं समोर नीट अंदाज येईल. डावीकडे बी लिहिलं म्हणजे बेल्जियमचा भाग आहे, इकडे NL तो नेदरलँडचा भाग आहे. अत्यंत निवांत हा सगळा परिसर आहे. मजा आली.